जय शिवराय। आज रामराजे सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या बेघर बांधवांसाठी जेवणाची पंगत आयोजित केलेली आहे। तर रामराजे दादा यांना मी आपल्या सगळ्या बेघर बांधवांच्या वतीने योगेश दादा मातृ मित्र परिवार व जेवढे इंस्टाला आपले फॉलोअर्स आहेत, फेसबुकला आहेत, त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। तर भाऊ आज पुण्यातून म्हणजे खास वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या शिवजन्मभूमीत आले आणि माणुसकी फाउंडेशन याच्या माध्यमातून ते आज समाजासाठी काम करायचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत आणि त्यांचा आनंदाचा दिवस। तर आपणही त्या आनंदामध्ये सहभागी व्हा। तर प्रत्येकजण आपापला थोडा का व्हायला वेळ त्या बेघर बांधवांसाठी देतात, की ज्यांचं समाजात आपलं म्हणणारं कोण नाही। आणि जर आपण छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने यांना या ठिकाणी घेऊन आलो, यांना एक कुटुंब तयार झालं, परिवार तयार झालं, एक निवारा भेटला, दोन म्हणजे जेवण भेटतंय, त्याच्यामध्ये दादांसारखे असंख्य जण आहेत का या ठिकाणी येऊन पुन्हा पुलाची पाकळी म्हणजे एक दिवसाचा जेवणाचा खर्च ते त्यांच्या वतीने करतात आणि एक आनंद, एक सुख म्हणजे जे विकत पण भेटू शकत नाही ते आज या माणसांच्या वतीने त्यांना आशीर्वाद रूपी भेटते। तर महादेवांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असत असू द्या। तर हे महादेवांच्या आशीर्वादाने, छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आपण सगळ्या लोकांना आज 2 घास देण्याचं काम करतोय। तर त्यांचा मित्रपरिवार आहे आज या ठिकाणी आलाय, त्यांचे मी मनापासून धन्यवाद देतो। जेवण वाढतंय आता। तर केरबा अण्णा महाराजांचं दर्शन घ्या, महादेवांचं दर्शन घ्या। महादेवांच्या आशीर्वादाने, छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने तुम्ही सगळेजण व्हिडिओ पाहणार आहेत, जे आपल्या कामाला सपोर्ट करतायत, सगळ्यांना चांगलं आयुष्य लाभो। तर नंबर सांगतो 77 09 09 25 27, याच्यावरही आपण संपर्क करू शकता, अशा लोकांची माहिती देऊ शकता, किंवा आपणही आपल्या वतीने एक टायमाचं अन्नदान या बेघर बांधवांसाठी करू शकता। तुम्हाला जर द्यायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला मेसेज करू शकता। हे चिंगे बाई, हा त्यांचा मित्र परिवार आहे। तर जास्त काय नाही, आपण म्हणजे तुम्ही रोजच व्हिडिओ पाहत असता, इंस्टाग्रामला फेसबुकला भरपूर व्हिडिओ पाहता। असे चांगल्या कामाचे व्हिडिओ पाहिले तर कमीत कमी त्यांना शुभेच्छा द्या, ज्यांनी अन्नदान दिले। आज वेळात वेळ काढून ते आज 100 किलोमीटर म्हणजे ट्रॅफिकचा विचार नाही, कसला नाही, आज एवढ्या लांब ते त्यांच्या आनंदाच्या दिवशी आपल्यासाठी वेळ दिलाय। तर कमीत कमी फक्त शुभेच्छा तरी द्या त्यांना। आणि ज्यावेळेस तुम्ही रोडवरून आणताना यांची परिस्थिती बघता, इथं आल्यावर काय आहे नक्की जास्त नाही, पण कचऱ्यातलं खाण्यापेक्षा आणि गटारीचं पाणी पिण्यापेक्षा आपण त्यांना चुलीवरचं जेवण देतोय, विहिरीचं पाणी देतोय। हो बोला ना थोडं। नमस्कार, मी रामराजे सावंत। आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी आलो होतो। शिवरून प्रतिष्ठान, अक्षय भाऊ बोराटे जे कार्यकर्ते आहात, याच्या आधी मी फक्त पाहिलं होतं, आज प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलं। जे याने अगदी प्रचंड प्रश्न आपल्या मनामध्ये होते, सगळ्या प्रश्नांची उत्तर इथं आलं भेटलं। आणि ॲक्च्युली समाजसेवा काय असते ही मला अक्षय भाऊच्या दृष्टिकोनातून दिसते। आज एवढे प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात, त्याच्या पण आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम आले, त्याच्यावर मात ठेवून आज हे असे लोक आहेत की जे समाजामध्ये त्यांना 2 टाईमचं खायला भेटत नाही, ज्यांना स्वतःच्या घरच्यांनी, आईवडिलांनी, मुलांनी त्यांना सांभाळलं नाही, असे लोक रस्त्यावर असे अवस्थेत भेटलेले। तिथं अक्षय भाऊंनी जाऊन ज्यांना 3 टायमाचं जेवण नाही भेटत, आज तुम्ही बघू शकता की ते कशा प्रकारे जेवण, आपण पण आपले सर्वसामान्य लोक आहेत, आपण पण घरी अशा पद्धतीने जेवायला बसत नाही, या पद्धतीचं नियोजन केले। त्यांना अगदी 3 टाइम जेवण भेटते, पाणी भेटते, निवारा भेटते, असं त्यांना जीवन एकदम अक्षय भाऊंनी दिलेले। मी माझ्या सगळ्या मित्र परिवाराला, माणुसकी फाउंडेशनचे जेवढे आमचे सभासद आहेत सगळ्यांना मी विनंती करतो की दिवाळी, दसरा सण, वाढदिवस आपण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने साजरा करतो। कोणी समजा आपला मित्रांना वाढदिवस पार्ट्या देऊन करतं, फॅमिलीसोबत करतं, तर प्रत्येकाने एक दिवस आपल्या आयुष्यातला काढला पाहिजे, कारण आपण पण समाजाचं काहीतरी देणं लागतो। या हिशोबाने एक दिवस तुम्ही, मी म्हणत नाही की तुम्ही इथे या, कुठल्याही तुमच्या आसपास जिथं तुम्हाला भेटेल तिथं तुम्ही एक वाढदिवस साजरा करा। या लोकांकडनं आपल्याला भेटणार काय नाही, पण यांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता हे जे समाधान आहे ना, तेच आपल्याला भरपूर काय देऊन जाईल। अक्षय भाऊला मी खरंच मनापासून धन्यवाद देतो की तू खूप चांगलं काम करत आहे।
नक्कीच याचं महाराष्ट्र शासनाने पण दखल घेतली पाहिजे. आणि मी तर म्हणेल की हे कार्य बघून मला आपले डॉक्टर आमटेंची आठवण आली की खरंच अक्षय भाऊ खरंच खूप चांगलं काम करतोय. भविष्यामध्ये जर काय झालं तर महाराष्ट्र भूषण वगैरे 100% अक्षय भाऊला नामांकितमध्ये गेलं पाहिजे एवढीच मी प्रार्थना करतो. आणि अक्षय भाऊचं खरंच मनापासून धन्यवाद देतो, कारण हे सगळं 1 दिवस 2 दिवस करणं कोणाला पण सोपं असतं. आज मी 1 दिवस इथे येऊन मी हे सगळं करतोय, पण रोज रोज तेच करणं इम्पॉसिबल असतं, पण अक्षय भाऊ करतोय. खरंच खूप छान काम करतो. धन्यवाद भाऊ. तुम्हाला हे माणुसकी फाउंडेशन तुमचं असंच वाढत जाऊ. तुम्हाला म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आज चांगलं काम आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय. तुम्हालाही तुमच्या भागातली भरपूर जण जोडले जावं, तुमच्या कार्याला हातभार लाभो. आणि जर तुमचं हे जे आपलं फाउंडेशनचं काम मोठं झालं तर तुम्ही आज माझ्यासारखे काम करणारे आहेत त्यांना तुम्ही मदत करू शकता. त्यांना एक शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर देऊ शकता. आणि तुम्ही म्हणले बाबा आमटे, तर बाबा आमट्यांचं काम म्हणजे आपल्या जगामध्ये भारी होतं, तर त्यांची आणि आपल्या या कामाची तुलना नाही होणार. पण 100% आज पूर्ण महाराष्ट्र आज या लोकांचं म्हणजे जे रोडवर राहतात त्यांना एक आपुलकीने कमीत कमी वडापाव का होईना त्यांना आज खायला देत असतात. तर हे महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त. तर चला आपणही सगळ्यांनी काळजी घ्या. परत एकदा भाऊंला मी योगेश दादा माकम मित्र परिवार व शिवरून युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि कधी शिवजन्मभूमी आता शिवजयंती ती आपल्या राजांची जयंती ती आले शिवजयंतीला तुम्ही हक्काने आपलं तिथून 2-3 किलोमीटर आहे, काय नाही जास्त काय नाही. तुम्ही जरी काम येऊन पाहिलं, मदत जरी नाही केली तरी एक अभिमान वाटेल, बरं वाटेल का बाबा आपलं काम लोकांपर्यंत जाते आणि लोक त्याला सपोर्ट करतायत. आज त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणत नाही का फॉलो करा किंवा काय करा, शेवटी देवाचं कार्य हे आणि ते आपण एक कामगार म्हणून करायचा प्रयत्न करतोय. जी मदत किंवा बाकीच्या काही गोष्टी ज्या जशा भेटायच्या ते तशा भेटत असतात आणि लोकही त्यांच्या परीने सहकार्य करत असतात. तर आपण कधी आले तर फक्त काम पाहिले, म्हणजे आल्यावर तुम्हाला काम कळलं नक्की काय 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 करावं लागतं कामामध्ये. तर चला काळजी घ्या. परत एकदा नंबर सांगतो 77 0909 25 27 याच्यावर आपण संपर्क करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे.